आज भारतीय विद्यापीठाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण मला बोलावलं। या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर विश्वजीत कदम, त्याचप्रमाणे कुलपती शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष इंद्रजित मोहिते या ठिकाणी उपस्थित होत्या। त्या डॉक्टर अस्मिता जगताप, पतंगरावजींचे अनेक त्यांचे सहकारी अनंतरावजी पाटील आणि माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांनो, तरुण बंधू भगिनींनो, या देखण्या समारंभासाठी तुम्ही एका पाटलाला बोलवलेलं आहे, हे बरं झालं। महाराष्ट्रामध्ये अशी काही आडनावं आहेत की त्यांचा फक्त उच्चार केला की वादळ आणि वादंगाला सुरुवात होते, आणि त्यापैकी दोन महत्त्वाची नावं म्हणजे पवार आणि पाटील, आणि त्याच्या पाठोपाठ कदमांचाही वाटा आहे। आणि मला इथं आल्यावर खूप आनंद याचा होतो की एका घरंदाज मराठा कुटुंबातला एक काका आणि एक पुतण्या एकत्र आहेत। एका विचाराने, एका ध्येयाने एकत्र आहेत, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। नाहीतर पुढली घटना आहे की पेशव्यांच्या गावात जे नाटक झालं, त्यामुळे पूर्वी एक ऐतिहासिक नाटक होतं, काका मला वाचवा। मध्ये कुणाचं मी नाव घेत नाही किंवा पर्टिक्युलर कुणावर मी बोलत नाही, पण नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत चुलत्याच्या जीवावर पुतणे इतके टनाटना उड्या मारू लागले होते की मला वाटायचं की आपण ही नाटक लिहावं, काका मला नाचवा। पण आताची परिस्थिती इतकी बदललेली आहे की मला असं वाटतं की नवीन नाटक लिहिण्याची गरज आहे, पुतण्यापासून वाचवा। पण हे सगळं जरी असलं तरी तुम्ही या ठिकाणी पाटलाला बोलवलं, फार बरं झालं। अन्यथा पाटलांच्या नावाची फारशी ख्याती चांगली नाही। महाराष्ट्रामध्ये पाटील म्हटल्यावर तीन फड डोळ्यासमोर उभे राहतात, एक कुस्त्या फड, दुसरा उसाचा फड आणि तिसरा तमाशाचा फड। तुमच्या समोर उभा असलेला हा पाटील यापैकी कुठल्याही फडात गेला नाही। मी मात्र रंगलो ते शब्दांच्या फडात। आणि 1988 पासून पानिपत कादंबरी लिहिल्यानंतर जे शब्दांचं गुऱ्हाळ लावलं ते तसं सुरू आहे। यापैकी प्रेक्षक वर्गातील आणि कदम कुटुंबातील सुद्धा अनेकांना पतंगरावजी आणि माझे संबंध माहिती आहेत। पानिपत या कादंबरीमुळे मी खूप गाजलो, अनेक कलाकृती, 4 नॅशनल अवॉर्ड मिळाले वगैरे वगैरे। परवा जी एक छोटी मुलगी मला म्हणाली की बाबा तुम्ही एवढं पानिपत लिहिलं, झाडाझडती लिहिलं, पतंगरावजी कदम साहेब यांच्याबद्दल तुम्ही नेहमी चांगलं बोलता, पण मी तुम्हाला कोडं टाकते की एका वाक्यामध्ये पतंगरावजींचं वर्णन करा। मी थोडासा विचार केला आणि म्हटलं बेटा काय विचार करायचा आहे, सहज बोलण्यासारखी गोष्ट आहे। पतंगराव कदम म्हणजे स्फूर्तीचा झरा, चैतन्याचा वारा आणि अभिमानाचा तुरा। एक लक्षात घ्या, रयत शिक्षण संस्थेतील 11 ध्येयवादी शिक्षक एकत्र येतात आणि पुण्यामध्ये पाय ठेवतात। पूर्वीच्या काळामध्ये आणि सुसंस्कृत पुण्यामध्ये बाहेरून येऊन कोणी पाय ठेवणं आणि उभा राहणं हे खूप अवघड होतं। अशा वेळेला वेडात मराठी वीर दौडले 7, तसे वेडात 11 मराठी वीर दौडले होते आणि त्यांनी फक्त 11 रुपये गोळा केलेले होते। ही गोष्ट 1964 ना, 64च्या दरम्यानची। पण हे 11 रुपये एवढे महत्वाचे होते की मित्रांनो, 1975ला मी कोल्हापूर ते मुंबई 12 रुपयामध्ये प्रवास केलेला आहे। म्हणजे 11 रुपये की महत्वाचे असतील हे तुम्हाला सांगायला नको।
आणि पतंगरावजींच्या बरोबर खूप जवळून करण्याचा योग आला. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री ते पहिल्यांदा राज्यमंत्री झाले, शिक्षण राज्यमंत्री. आणि त्यावेळेला बीडी शिंदे नावाचे रामराव आदकांचे प्रायव्हेट सेक्रेटरी, मोठा गाजलेला माणूस होता. आणि त्यांनी सांगितलं, त्या बीडीना हुकूम दिला की मला असा काहीतरी एखादा चांगला जबरदस्त असा मला प्रायव्हेट सेक्रेटरी पाहिजे. आणि मग त्यांनी नाव दिलं आणि ते म्हणाले अरे हा माझाच माणूस आहे. आणि साहेब मंत्री झाल्यावर पहिला प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून माझी ऑर्डर आलेली होती. पण मी त्यांना सांगितलं की साहेब तुमचं आमचं शक्य साहित्य संस्कृतीवरचं शक्य एवढं मोठं आहे, आपली कामं बाजूला राहतील, मला लिहू द्या, तुम्ही मंत्री काम करा, मी पाहिजे त्यावेळेला येईन. आणि मी नकार दिल्यावर माझा मित्र श्याम वर्धने यांची ऑर्डर झालेली होती. खूप जवळून काम करायला मिळालं. खऱ्या अर्थी एका तपस्वी कसा असतो, एखादी मशाल कशी असते, एखादा धडपडता चालता बोलता असा चैतन्याचा वारा म्हणजेच डॉक्टर पतंगराव कदम होते. मला आठवतं मे 1991 मध्ये 21 मे 1991 या दिवशी राजीव गांधींची हत्या झाली. आणि त्यावेळेला मी मिरजा प्रांत होतो. आता सारखं एका तालुक्यापुरतं नसायचं, तेव्हा 4 तालुक्याचे प्रांत असायचे. आणि माझ्याकडं सांगलीचा पूर्व भाग होता आणि आत्ताची चीफ सेक्रेटरी हे वाडव्याला प्रांत होते. आम्हा दोघांकडं अख्खा जिल्हा होता. आणि जत मध्ये मी गेलो, मी रिटर्निंग ऑफिसर होतो. जत तालुका माझ्याकडे होता. आम्ही मतदानाला जाणार त्याच्या आदल्या रात्री ही बातमी आलेली, राजीव गांधींची हत्या झाली आणि निवडणूक पुढे गेली. मी तुम्हाला सांगतो की एक दृष्टी असावी लागते माणसाकडं, जमा जोखण्याची, व्यक्तिमत्व कर्तृत्व जोखण्याची. भारतीय काँग्रेसमध्ये काय झालेलं होतं की त्याच्या आधी 2 महिन्यापूर्वी नरसिंह राव ही एक काँग्रेस संस्कृती मधली त्याज्य वस्तू झालेली होती. आणि कदम साहेब म्हणाले सांगली रेस्ट हाऊसवर, अरे काय विश्वास, तू एवढा मोठा लेखक आहे, ते आमचे नरसिंहराव पण किती मोठे लेखक. म्हटलं साहेब काय झालं? अरे म्हणाले त्यांची पुस्तकं हैदराबादला पाठवायची होती आणि 2 मोठ्या लेलँड गाड्या लागल्या. एवढी पुस्तकं तुम्हाला लागतात का? एवढं त्यांनी कौतुकानं उल्लेख केला. आणि मग ते थोडेसे खांतावल्यासारखे बोलले, बघणारे म्हणे माणसाचा किती वाईट काळ येतो. आज काँग्रेसमध्ये नरसिंहराव कोणालाही नको आहे. आणि ते मला ज्या वेळेला विनंती करत होते की पतंगरावजी 1-2 ट्रक मला द्याल का हो, ते याचा अर्थ माझ्या आधी त्यांना 3-4 लोकांनी त्यांनी विचारलं असावं आणि प्रत्येकाने नकार दिला असावा. पण मी त्यांना दिलं. आणि म्हणाले मी विमानातनं येताना दुसरा एक काँग्रेसचा बडा नेता होता आणि मी सांगितलं असे नरसिंहरावांसाठी 2 ट्रक मी पाठवले वगैरे. ते म्हणाले की अरे काय पतंगरावजी, तुम्ही चालत्या घोड्यावर आणि बुडत्या सूर्यावर कशाला पैसे लावता? साहेब मला म्हणाले, पण मी त्यांना सांगितलं की बघ मित्रा, बुडत्या सूर्यावर माझा भरोसा असतो, कारण तो सूर्य असतो आणि रात्रीचा अंधार चिरून दुसऱ्या दिवशी पुन्हा तो तेजानं उगवणार असतो. आणि साहेबांचे शब्द सच्चे झाले. राजीवजींची हत्या झाल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेसमध्ये पंतप्रधानाच्या पदासाठी कोणी नव्हतं, म्हणून ज्यांना निरोप पाठवून हैदराबादला पाठवलेलं होतं ते नरसिंहराव पुन्हा पंतप्रधान म्हणून आले. म्हणजे ज्यांना काँग्रेसने निवडणुकीचं तिकीटही दिलं होतं ते पुन्हा पंतप्रधान झाले. आणि मग मला पतंगरावजींचा फोन आला, अरे मित्र येतोस का आमच्या नरसिंहरावजींच्या शपथविधीला? मला असं वाटतं की खऱ्या अर्थी समाजामध्ये जे कोणी कलावंत आहेत, लेखक आहेत, यांच्यावर त्यांची दृष्टी होती. आता बाळासाहेबांनी मला दाखवलं की इथे नामदेव ढसाळांचा संग्रह, नामदेव सारखा महाकवी त्याला आजारपणामध्ये सांभाळला ते आमच्या पतंगराव साहेबांनी. आणि मला मोठं आनंद यासाठी वाटतो आज खऱ्या अर्थी मंचावर एक कर्तृत्ववान पुतणी आहे आणि कर्तव्य दक्ष चुलता सुद्धा त्याच्या बरोबर आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मला आठवतं 1992 दरम्यान, आता एक लक्षात घ्या की एखाद्याच्या अंगामध्ये किती जिद्द असावी,
एखादा तरुण बँकेमध्ये जातो, त्याला कर्ज मिळत नाही, बँक अपमान करते, त्याचं वय 26 वर्षाचं असतं आणि तो म्हणतो नाही, येत्या काही दिवसामध्ये मी बँकेची स्थापना करणार. आणि पतंगरावजींनी भारतीय बँकेची स्थापना केली. याला जिद्द म्हणतात. आजच्या तरुणीनं ही जिद्द शिकायला 1992च्या दरम्यान मला असं वाटलं की एखादा सुंदर सिनेमा आपण डायरेक्ट करावा आणि जन्मठेप नावाच्या सिनेमाचं काम सुरू झालं. त्यावेळीची अश्विनी भावे हिरोईन, सदाशिव अमरापूरकर मोठी स्टार कास्ट, आणि ऐन वेळेला फायनान्सर कुठेतरी पळून गेला, सिनेमाचं शूटिंग अपूर्ण राहिलं. साहेबांनी मला फोन, अरे काय अडचणी का, मी कशाला आहे. साहेबांनी मला बोलावलं आणि त्याच्या बंगल्यावर मी गेलो. त्यावेळेला मराठीतील एक मोठा नटसम्राट होता आणि तोही त्याच्या चित्रपटाच्या फायनान्ससाठी आलेला होता आणि त्याला कळलेलं होतं की साहेब माझ्या पाठीशी उभे राहत आहेत. मग तो मला नटसम्राट हिंडवत म्हणाला, काय पाटलाचं पिक्चर, त्याच्यामध्ये लावणे असणार. लगेच साहेब बोल की रे विश्वास, लावणे काय लावणे. मग मी म्हटलं, घरंदाज पोर मी कशी पळून जाऊ, घरंदाज पोर मी कशी पळून जाऊ, अक्का लग्नाची माझ्या पाठीवरती वाहू, रीतीभातीनं लगीन लावा, रीतीभातीनं लगीन लावा, पालखीत बसून व येते तुमच्या गावा. साहेब म्हणाले, बघलं का नटसम्राट, ही लावणीतली आमची पोरगी सुद्धा घरंदाज आहे आणि भावाची काळजी आहे, बहिणीची काळजी आहे. पण ते म्हणाले, विश्वास पाटील एवढा तुम्हाला का आवडतो. त्यावेळेला ते म्हणाले की हा साहित्यिक माझ्या गावचा आहे. विश्वासशी गप्पा मारल्यावर मला असं वाटतं की कृष्णा किंवा वारणेच्या नदीच्या डोहामध्ये उडी घेऊन आम्ही आंघोळ करतोय, नदीच्या काठावर ओली मक्याची कंस वाजतोय आणि खरसुंडीच्या जत्रेत फिरून येतोय. म्हणजे हे जे होतं साहित्यिकाबद्दल त्यांचं मत, ते खरोखर वाखाणण्यासारखं होतं. आज अशा वेळेला महाराष्ट्रातून जात आहोत की संस्कृती बाजूला राहिली, विकृती निर्माण झाली आहे. निवडणुका म्हणजे अगदी डोक्यावरनं पाणी, काय करावं काय नाही. आज या ठिकाणी यशवंतराव मोहितेंची आठवण मला येते, वसंतदादांची आठवण मला येते. अरे काय माणसं होती, त्यागातून भूमिकेतून उभी राहिलेली. मला आठवतं 1980च्या दरम्यान एक दादा निवडणुकीला उभे होते, वसंतदादा. सांगली जवळ मी होतो, दादांचा प्रचार सुरू होता. दादा तिथं येणार होते, कोपरा सभा होती. तिथला एक मुलगा मोठ्या माईकवर म्हणत होता, ते पा दादा आले, दादा आले, तेच दादा ज्यांनी सांगलीच्या तुरुंगाच्या भिंतीवरून उडी ठोकली आणि मोठं क्रांतिकार्य केलं, हेच ते दादा, तुरुंगांच्या भिंतीवरनं उडी मारणारे हेच ते दादा. दादा भयंकर संतापले. ते स्टेजवर आले म्हणाले, हा आचरटपणा बंद कर, याला काय प्रचार म्हणतात का. आणि दादांनी त्यांना सुनावलं की या देशाच्या क्रांतीची लढाई होती, ज्यामध्ये गांधी, नेहरू, सुभाष असे मोठे नेते होते. मी एक छोटा नेता होतो. मला सांगलीच्या तुरुंगाच्या भिंतीवरनं उडी मारली, खरं आहे, ते माझं भाग्य आहे. पण या निवडणुकीमध्ये 100 मतासाठी मला माझ्या भाग्याचा बाजार मारायचा नाही. मला वाटतं ही जी तडप होती या साहित्यिकामध्ये, त्यावेळेच्या नेत्यामध्ये, ती तडप आज आपल्याला दिसत नाही. आणि मग लोक कसेही बेजबाबदार होणं काही बोलतात. आणि मला निष्ठा, मला असं वाटतं की निष्ठा महत्वाची आहे. ही माणसं मोठी का होतात. नेपोलियन बोनापार्टच्या टेबलवर न्यू टेस्टामेंट मधल्या 2 ओळी होत्या, द हाइट्स ऑफ द ग्रेट मेन that they reach and keep. It was not attained by a sudden flight, but while their companions were slept, they were toiling upwards in the night. त्याचा शुद्ध मराठीमध्ये अर्थ असा आहे की त्यागी पुरुष, महान पुरुष, कर्तृत्ववान पुरुष जी उंची गाठतात आणि टिकवतात, ती त्यांची उंची म्हणजे वाऱ्याची झुळूक नव्हती, तर त्याचे सगळे सोयरे ज्या वेळेला झुपी गेलेले होते त्यावेळेला तो रात्रीचा दिवस करत होता. म्हणजे हे आपण शिकलं पाहिजे या महान लेखकांकडून, महान नेत्यांकडून आणि आपल्या आधीच्या महान पिढीकडून.
मला सांगायला आनंद वाटतो की चंद्रमुखी चंद्रा चंद्रा गाणं ही स्टोरी मीच लिहिली होती आणि त्यावेळेला पतंगराव कदमानीतले अनेक चॅप्टर सुद्धा वाचले होते, मला शाबासकी दिलेली होती. तुमची ही विचार भारती हा जो अंक आता प्रकाशित झाला, ज्याचं आमच्या जोशींनी उत्तम संपादन केलेलं आहे, त्या काळात आनंद यादव याचे साधक होते आणि हळ नावाची मी कथा लिहिली, ज्या कथेवर पुढे पांगेरा नावाची कादंबरी लिहिली, ती प्रचंड गाजली आणि त्या पांगेरा कादंबरीवर सुद्धा सुंदर सिनेमा निघालेला होता. मला असं वाटतं की ज्या वेळेला मी तुमच्या विद्यापीठाचं पुन्हा एकदा मी सहज वाचन करत होतो, त्यावेळेला पुण्यामध्ये पतंगरावजी आणि त्याचे 11 सहकारी आले. त्यावेळेला त्यांनी मुख्यतः गणित आणि इंग्रजी ग्रामीण भागातल्या मुलांचं कच्चं असतं हे पक्का करण्यासाठी सुरुवातीला क्लासेस घेतले होते. मला असं वाटतं की आता तुमची संस्था श्रेष्ठ आहे, आर्थिक स्थिती मजबूत आहे, पण आता एक विषय जो आहे तो मराठी. नव्या पिढीला मराठी नव्यानं शिकायची गरज आहे आणि उत्तम मराठी शिकवायची गरज आहे. अन्य आपले पुढारी आणि पुढाऱ्यांच्या बाजोबा पाठोपाठ दूरदर्शनवरचे संवाद सुद्धा किती बेकार मराठी बोलू लागलेत. ह्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी, ह्या ठिकाणी त्या ठिकाणी. अरे ह्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणत तुम्ही आमच्या अमृताची मराठी कुठल्या ठिकाणी चाललेला आहात? हे जे 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 आहे ते 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 आहे. म्हणजे मला असं वाटतं की एक संपूर्ण वाक्य मराठीमध्ये आपल्याला उत्तमपणे बोलता येत नसेल तर आपल्याला निवडणुका लढवायचा अधिकार आहे का? तर आपल्याला संस्था चालवायचा अधिकार आहे का? आणि उत्तम मराठीची पूजा करा, कारण ज्ञानोबा तुकोबाची मराठी आहे. मराठी भाषा वळवावी तशी वळते, कळवावी तशी कळे, जुळवावी तशी जुळते, अशी सुंदर मराठी भाषा आहे. मला आठवण होते की अरे आत्रे यांच्याकडे दत्तू बांदेकर या नावाचे होते. त्यांना विनोदाचं शाहीर असं म्हटलं जायचं आणि अतिशय उत्तम विनोद करायचे. आणि एकदा त्यांनी सुरू केलं, काय केलं की एखादा नेता मृत्यू पावला, एखादा कवी मृत्यू पावला तर किंवा आणखी एखादा नट मृत्यू पावला तर त्याच्या समाधीवर कुठली आलं लिहायची, समाधीवर संदेश काय लिहायचा. हे गावातल्या एसटी स्टँडवर बातमी फुटली. तिथले 2-3 दारुडे तळीराम एकत्र आलेले, चला आपल्याच एखादं पेदर मेल्यावर त्याच्या समाधीसाठी सुद्धा यांच्याकडून अक्षर घेऊया. ते आले, म्हणाले मास्तर आमच्या तळीरामांसाठी लिहिल्या. यांनी त्यांच्याकडे पाहिलं दारुड्याकडं आणि काय लिहिलं मराठीमध्ये, दारुड्या समाधीसाठी जीवनभर दिनी प्रतिदिनी ज्याची चढतच गेली होती त्याची इथे आता कायमची उतरली आहे. मला वाटतं एवढा सुंदर आणि समर्पक वर्णन हे फक्त मराठी भाषेमध्ये होऊ शकतो आणि म्हणून मराठी भाषा ही वाचवली पाहिजे. जी निष्ठा आपण, मी तुम्हाला सांगतो की संस्था जीवन असो, आपण निष्ठेवर आजच्या तरुण पिढीनं प्रेम केलं पाहिजे. आता त्या आमच्या अंगणा राणावत, माझ्या एका सिनेमामध्ये त्या हिरोईन होत्या, त्या आता कुठेतरी निवडणुकीला उभ्या आहेत आणि परवा त्यांनी काय भयंकर भाषण केलं की म्हणे या देशाचे वल्लभभाई पटेल पंतप्रधान होऊ शकले नाहीत कारण त्यांचं इंग्रजी येताचं होतं, कच्चं होतं. मी जाहीरपणे तिला कळवलं सोशल माध्यमावरून की हे भये, या देशाचा इतिहास वाचला तू शिक. वल्लभभाई पटेल धोती आणि कुर्तीमध्ये होते, त्याच्या फोटोवर तू जाऊ नकोस. विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेल आणि त्यांचे बंधू विठ्ठलभाई पटेल हे दोघेही बॅरिस्टर होते. आणि वल्लभभाईंचं इंग्रजी एवढं उत्तम होतं की त्यांचं ज्या वेळेला कोर्टात भाषण सुरू असायचं त्यावेळेला इंग्लिश जजेस, ज्यांचं या कोर्टात दुसऱ्या कोर्टातले सुद्धा इंग्रजी वकील आणि जजेस यायचे. कशासाठी? तर वल्लभभाई पटेल यांचं भाषण ऐकण्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे त्या काळामध्ये तार असायची आणि तार अशी सहजासहजी यायची नाही, कोणीतरी गचक तरच तार यायची. एकदा एका खुन्याची केस वल्लभभाई पटेल प्लीडिंग करत होते, आरोपीसाठी तो खटला लढवत होते. 2 तास त्यांनी प्रतिपादन केलं. एवढ्यात
पाठीमागून तार आली, त्यांनी वाचली, खिशा ठेवली. परत ते 3.5 तास, जवळजवळ 4-5 तास ते आपल्या अशिलाची बाजू मांडत होते. बाजू मांडून झाली आणि नंतर लोकांना त्या तारेची आठवण झाली. अरे वल्लभभाई, तार कसली, तार कसली. आणि वल्लभभाईंनी तार काढली, लोकांनी ती वाचली. तेव्हा सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की गावाकडे वल्लभभाई पटेलांची पत्नी वारलेली होती आणि ते सांगणारी ती तार आलेली होती. तरी सुद्धा हा महान नेता 3-3.5 तास बोलत होता. जज म्हणाले की अरे वल्लभभाई, ही अशी अडचण होती, तुम्ही जर सांगितलं असतं तर मी पुढची तारीख दिली असती. यावेळेला वल्लभभाई म्हणाले, न्यायाधीश महाराज, माझ्या पत्नीचे प्राण आधीच गेलेले आहेत, पण या कटघऱ्यामध्ये जे उभा आहे त्या आरोपीचा प्राण वाचणं माझ्या दृष्टीनं महत्वाचं होतं आणि तेच माझं इमान होतं. मला वाटतं असे या देशातले नेते होऊन गेलेले आहेत, अशी माणसं होऊन गेलेली आहेत. आणि म्हणून या तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी असं सांगेन, या देशातला इतिहास, भाषा याच्यावर आपण मनापासून प्रेम केलं पाहिजे, संस्कृतीवर प्रेम केलं पाहिजे. खिशामध्ये जो मोबाईल आहे हा मोबाईल कमीत कमी वापरला पाहिजे आणि वाचनाकडं पुन्हा एकदा आपण वळायला पाहिजे. मला पतंगरावजींचं वैशिष्ट्य हे वाटतं आमच्या कदम साहेबांचं की नेहमी एका वेळेला 10 कामं, म्हणजे एक काम सुरू असताना अनेक कामांना सामोरं कसं जायचं हे त्या डॉक्टर साहेबांच्याकडून शिकावं. समोर मीटिंग सुरू आहे त्याच वेळेला तिकडून फोन, अरे संस्थेचं काय चाललं, मतदारसंघाचं काय चाललं. अष्टावधानी म्हणजे शिवरायांच्या सारखी महाराष्ट्रामध्ये फार कमी अष्टावधानी माणसं होऊन गेली, ज्याच्यामध्ये वसंतदादा होते, ज्याच्यामध्ये यशवंतराव होते, अशी महान माणसं, यशवंतराव मोहिते होते. त्यांच्याही कामाची पद्धत आम्ही पाहिलेली आहे. पण आम्ही जरी कुठेही गेलो तरी आम्ही आमचं रांगडे पण जपलं होतं आणि ते रांगडे पण हाच आमचा लसावी होता. आमच्या डीएनए मध्ये रांगडे पण होतं. मला ज्या वेळेला मुंबईला मी जिल्हाधिकारी झालो, साहेब नंतर महसूल मंत्री झाले, पण त्याच्या आधीच विलासरावांच्या पिरियडमध्ये मला मुंबईचा कलेक्टर करण्यात आलं. साहेबांनी, पतंगरावजींनी विलासरावांना कानात एकच सांगितलं, हा विश्वास पाट्या आमच्या पश्चिम महाराष्ट्रातला आहे आणि आमच्या सुदैवानं पश्चिम महाराष्ट्रातला कोणी मुख्यमंत्री नसल्यामुळे मुंबईला कलेक्टर होण्याचा त्याचा योग येऊ शकतो, ते तुम्हीच करू शकता. आणि मग पतंगराव असतील, गुरुदास कामत असतील, यांच्यामुळं आणि सर्वांच्यामुळं मी मुंबई जिल्हाधिकारी झालो. मित्रांनो, माझ्या जिल्ह्यामध्ये त्यावेळेला 36 आमदार होते, 5 लोकसभेचे सदस्य निवडून यायचे आणि 11 राज्यसभेचे सदस्य निवडून यायचे. हेमा मालिनी आमच्या राज्यसभेवर होत्या, आमच्या जिल्ह्यामध्ये असायच्या. आणि 36 आमदारापैकी खासदारापैकी डीपीटीसीच्या मीटिंगला कोणी थांबायचं नाही, लगेच सह्या करून जायचे. मला कुणीतरी सांगितलं, साहेब काहीतरी करावं. मग मी हेमाजींच्या घरी गेलो आणि म्हणालो, मॅडम तुम्ही राज्यसभेवर सदस्य असला तरी राष्ट्रपतीकडून लक्ष असतं की तुम्ही मीटिंग अटेंड करता की नाही. मॅडम म्हणाले, कधी आहे मीटिंग? मी म्हटलं, अशी 5 तारखेला तुम्ही या. हेमा मालिनी आल्या कलेक्टर ऑफिसमध्ये, मीटिंगला बसल्या, सलग 3 तास बसल्या. शपथ घेऊन सांगतो, एकही आमदार, एकही खासदार उठून गेला नाही. त्या दिवशी आम्ही मीटिंग जबरदस्त यशस्वी झाली. आता कदम साहेब काय किंवा मी काय, आम्ही ते जातो तिथे आम्हाला आमचं गाव दिसतं. आणि तुमच्या गावाला एक साताळीचं स्थान आहे, देवी आहे आणि तिचं डोंगरावर स्थान आहे, रस्ता चांगला नाही. हेमाजी मी विनंती केली की राज्यसभेच्या तुमच्या फंडातून आम्हाला मदत करा. मॅडमनी 25 लाख मंजूर केले. बातमी आली की कोल्हापूर सांगलीकडं की शाहूवाडी तालुक्यात नेरले गावामध्ये हेमा मालिनींचा 25 लाखाचा फंड. त्यावेळेला गिरण गावामध्ये गिरणी कामगार असायचे. आमचे एक चुलते वय वर्ष 65 हातात काठी घेऊन मला कलेक्टर ऑफिसमध्ये भेटायला आले आणि म्हटलं, का आला? बरोबर काकू पण होत्या, त्या पण आपल्याला म्हाताऱ्या. अरे म्हणाले, काय रे बाळासाहेब,
हेमा मालिनी म्हणजे ती शोलेमधली बसंती नव्ह का? मी म्हटलं हो. म्हणाले अरे येडा का काय तू? मी म्हटलं काय झालं काका? अरे तिच्याकडनं पैसे कशाला घ्यायचे? भेटली एवढ्या मोठ्या बाईकडनं पैसे कशाला घ्यायचं? मग मी म्हटलं काय प्रगती नको का काय करायचं? अरे पैसे घ्यायचं नाही, त्याच गावाला घेऊन यायचं. मी म्हटलं बाबा कशाला गावा? ते म्हणाले हे बघ तू रस्ता ज्याच्यासाठी तू 25 लाख तिथे घेतोयस, तुझे वडील माझे वडील त्यांचा बाप सगळे रस्त्यानं गेले कोणाचे काय पाय उडले का? म्हटलं तुम्हाला काय हवं आहे? अरे मला एवढंच वाटतं की त्याच रस्त्याला तुझी ती हेमाबाई आली असती, ठुमकत 4 पावलं चालली असती तर माझ्या डोळ्याची आग नसती का विजली? आता शेजारी काकू होत्या, त्या म्हणाल्या अहो तुमच्या आगीबद्दल डोळ्याच्या आगीत सांगितलं असतं तर खोलीवरनं येताना बचा चटणी घेऊन आले असते की मी. तर ही अशी रांगडी माणसं, ही रांगडी माणसं हेच आमच्या प्रेमाचं प्रतीक होतं. मी एक कादंबरी लिहिली, पानिपत कादंबरी लिहिली. आज खूप पतंगरावजींच्या माघारी इथं यायचं म्हणजे मनावर दडपण येतंय, पहिल्यांदा मी येतोय आणि खूप असं मन भरून येतं की एक जिता जागता समुद्रासारखा विशाल, डोंगरासारखा भव्य असा माणूस बाजूला काम करत होता आणि आपण त्या वेळेला आज आपण त्याच्या आठवणी काढतोय. मला असं वाटतं की मी प्रत्येक ठिकाणी हेच सांगतो की अरे आचार्य अत्रे असो, सेनापती बापट असो, सेनापती बापटांनी सांगितलेलं होतं की महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडानं चाले. आणि पानिपत तत्व काय आहे? मी कादंबरी लिहायच्या आधी पानिपत हा शब्द सुद्धा लोक विसरून गेलेले होते. या पानिपतला नवी प्रतिमा दिली आणि काही माझ्या मित्रांनी मला सांगितलेलं होतं, 8-10 मित्रांनी, की जीवनामध्ये मी कधी ना कधी शिवाजी महाराजांच्यावर काहीतरी लिहा. आणि ते सांगणाऱ्यापैकी आमदार म्हणजे माजी मंत्री पतंगरावजी सुद्धा होते आणि शिवाजी महाराजांच्यावर मी महासम्राटची मालिका लिहिलेली आहे. त्याच्यातले 2 कादंबऱ्यांचे व्हॉल्यूम आलेले आहेत, अजून 2-3 येतील. त्याचं प्रचंड स्वागत सगळीकडे होतंय आणि शिवाजी महाराज वेगळ्या नजरेनं पाहण्यासाठी मी महाराष्ट्रापुढे घेऊन येतोय. त्या संदर्भात काही मी बोलणार आहे तुमच्या समोर. छत्रपती शिवाजी महाराज, अरे 2005 साली प्रचंड पाऊस पडला मुंबईमध्ये. मी सिवो होतो अलिबागला, बातमी कळली की रायगडावर तरी घडलंय. मी गेलो रायगडाकडं आणि त्या दिवशी 2005च्या जुलै महिन्यामध्ये पाऊस एवढा प्रचंड पडत होता की ओढ्याच्या नद्या झाल्या होत्या, नद्या समुद्रासारख्या दिसू लागल्या होत्या आणि ज्या प्रवासाला 2 तास लागायचे त्या ठिकाणी 6 तासानंतर आम्ही पोहोचलो. रात्री 1-2 वाजता. रोपवे सुरू नव्हता. आम्ही पावसातच वर रायगड चढून गेलो. तक्रार काय आलेली होती की तक्रार अशी आलेली होती की रायगडावरच्या शिवाजी महाराजांच्या समाधीवर वीज कोसळलेली आहे आणि त्याआधी 20 वर्षात 5-6 वेळा वीज कोसळलेली होती. पहाटे आम्ही उभे होतो, असं महाराजांची समाधी आणि विजांचा लकाट, प्रचंड पाऊस आणि महाराजांची विलक्षण समाधी दिसते. त्यावेळेला माझ्या अध्यक्षांनी विचारलं, भाऊ पाटील साहेब, नेमकी रायगडावर दुनियेत सगळं सोडून आणि तीही महाराजांच्या समाधीवर पुन्हा वीज का कोसळते? मी माझ्या अध्यक्षांना सांगितलं की अध्यक्ष महोदय, अहो रायगडाच्या ह्या पुण्यभूमीमध्ये जगाला नवा आकार देणारा, सामान्यांना महान बनवणारा, जातीपाती धर्माच्या पलीकडे मानवतेचं निशाण रोवणारा जगातला एक महात्मा या रायगडाच्या पुण्यभूमीमध्ये पोहोचलेला आहे. याची कल्पना त्या आभाळात त्या वीजबाईला असल्यामुळं आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती अशी झणकन उठते, लखलखीत प्रकाश टाकते आणि महाराजांना मुजरा करण्यासाठी रायगडावर येऊन कोसळते. याशिवाय याचं दुसरं उत्तर कुठलं असू शकत नाही. अनेक जण मला विचारतात की काय करावं जीवनामध्ये, काय करावं, कुठलं तीर्थक्षेत्र आधी पाहावं. चिपळूणच्या एका कवीने सांगितलेलं होतं की मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला,
मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला, ज्या अभाग्याने रायगड न देखिला त्याला. आता रायगड आपण पाहायला पाहिजे आणि ही पुण्यवंतांची भूमी आहे. म्हणजे तुम्हाला सांगा बरं, विचार करा, आपण आपली पाठ थोपटायची नाही. आपण गांभीर्यानं शास्त्रोक्त पद्धतीनं विचार करा की या देशामध्ये असा एखादा प्रांत आहे का की ज्या प्रांतामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज जन्माला येतात, बाजीराव पेशवा जन्माला येतो, महात्मा फुले जन्माला येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येतात, लोकमान्य टिळक, शाहू महाराज. केवढी प्रचंड यादी आहे. म्हणजे मला असं वाटतं की आभाळातल्या तारांगणाला हेवा वाटावा असा एकच महाराष्ट्र प्रांत आहे भारताच्या पाठीवर आणि ज्याचं नाव महाराष्ट्र आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहिताना बरं मी लिहून गेलेलो आहे ते तुम्ही मुळातून फक्त एकच प्रसंग या ठिकाणी अवघ्या काही मिनिटांमध्ये सांगायचा मला मोह वाटतो. याचं कारण असं की आग्र्याहून सुटका, अफजल खानाचा वध असे 2-4 प्रसंग सोडले तर शिवाजी महाराजांचा फारसा गांभीर्याने अभ्यास होत नाही असं मला वाटतं. शिवाजी महाराजांची दिव्य दृष्टी होती. अरे माडमधून एकदा चालले होते रात्री, कोणाची ते लग्नाची वरात चाललेली होती. त्या वराती समोर एक 6 फूट उंचीचा फाकडा पोरगा नाचत होता आणि तो अशा तल्लीन होऊन लेझिम खेळत होता, अशा मर्दानकीनं दांडपट्टा खेळत होता की महाराजांचे डोळे दिपून गेले आणि म्हणाले त्या फाकड्या पोराला बोलवा. त्याला बोलवलं आणि महाराज म्हणाले, हे बघ तरुणा, 2-3 दिवसांना तू ये आणि मला राजगडला राजधानीमध्ये भेट. मी तुला लागलाच शिलेदार बनवणार आहे आणि माझी खात्री आहे की वर्षाच्या आत तू माझा सरदार बनशील. आणि मित्र हो, तो गेला तरुण 2 दिवसांनी राजगडावर शिलेदार बनला, वर्षाच्या आत सरदार बनला आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये तानाजी मालुसरे म्हणून अजरामर झाला. म्हणजे लेझमाच्या खेळामध्ये दांडपा खेळणाऱ्या एका चलाक मुलाला निवडण्याची ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्यात होती. आपण इतिहास शिकतो. नेपोलियन बोनापार्टचं खूप कौतुक करतो की नेपोलियन बोनापार्ट घोड्यावर झोपवता एवढं काम करत होता. पण शिवाजी महाराजांपासून आपण हे शिकण्याचं गरजेचं आहे की शिवाजी महाराज एक व्यक्ती नव्हती. विधात्यानं परमेश्वर एका व्यक्तीच्या ठाई 7-8 व्यक्ती दिलेल्या होत्या आणि 8-10 माणसांचं काम शिवाजी महाराज हे करायचे. तुम्ही कधी प्रश्न विचारलाय का की शिवाजी महाराजांना आयुष्य किती मिळालं? शिवाजी महाराज मृत पावले त्यावेळेला त्यांचं वय किती होतं? मित्र हो, तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, ज्या वर्षी शिवराय मृत्यू पावले त्या वर्षी त्यांचं वय फक्त 49 वर्षाचं होतं. माझी खात्री आहे, मी परमेश्वराला म्हणतो की देवा, आमच्या राजांना की 10 वर्ष आयुष्य दिलं असतं तर माझी खात्री आहे की शिवराय यांनी भीमा आणि कृष्णाकाठची घोडी लंडनच्या थेम्स नदीवर नाचल्याशिवाय राहिली नसती. एवढं त्यांचं कर्तृत्व होतं. एक कुडाळ आहे कोकणामध्ये, कुडाळचं महायुद्ध तुम्ही कधी ऐकलंय? नाही, कारण आपण फार जेवढा तीक्ष्णपणे अभ्यास करायला पाहिजे तो केलेला नाही. ते वर्णन माझ्या कादंबरीमध्ये केलेलं आहे. कुडाळला महायुद्ध झालं. 2च तारखा तुम्हाला सांगतो, 5 नोव्हेंबर 1664 आणि 25 नोव्हेंबर 1664. 5 नोव्हेंबरला शिवराय यांनी कुडाळचं महायुद्ध जिंकलं. राजांच्या विरोधात एक वजीर होता, तो विजापूरवरून आलेला. त्या वजीराचं सैन्य होतं 36,000 आणि महाराजांकडे फक्त 16,000चं सैन्य होतं. महाराज रोज मोर्चावरून फिरताना दिसत होतं आणि महाराजांना आश्चर्य वाटत होतं की हा खवाखान नावाचा वजीर अजून आपल्यावर हल्ला का चढवत नाही. आणि महाराज रोज फिरत होते. पण महाराज फक्त फिरत नव्हते, दिवसभर मोर्चावर असायचे. संध्याकाळी 6-6:30ला आंघोळ करायचे. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर घोड्यावर बसायचे. 28 किलोमीटर जायचे. कुठे? मालवणला जायचे. आणि मालवणला गेल्यानंतर रातभर ते किल्ल्याच्या, सिंधुदुर्ग किल्ल्याचं प्लॅनिंग करायचे आणि पुन्हा परत यायचे. महाराजांनी 5 नोव्हेंबरला कुडाळचं महायुद्ध जिंकलं. त्याच्या आधी
हा खवासखान काही हल्ला नव्हता आणि एक दिवस खवासखानाला कळलं की काहीतरी वेगळंच झालेलं आहे. शिवाजी महाराजांना घरचा शत्रू, मराठ्यांना फक्त बाहेर शत्रू नसतात, अंगणाच्या बाहेर नव्हते, घरातले सुद्धा असतात. आणि त्यापैकी एक बाजीराजे घोरपडे होता. घोरपडे म्हणजे सुद्धा भोसलेच. तर या घोरपडे मुधोळचा त्यानं शपथ खाल्लेली होती की माझ्या मृत्यूच्या आधी शहाजी महाराजांचा शिवाजी नावाचा मुलगा ठार झाल्याचं मी पाहिल्याशिवाय मी यमासोबत स्वर्गाला जाणार नाही, असा त्यानं पण बांधलेला होता. आणि नेमका तो कुडाळला यायला निघाला होता विजापूरवरून. आणि मग त्याचं मुधोळ होतं. मुधोळच्या जंगलामध्ये, रानामध्ये त्यांनी 8,000ची पागा म्हणजे 8,000 घोडी ठेवलेली होती. ही घोडी घेऊन अचानक येऊन इथे कुडाळला महाराजांना मारायचं, त्यांचा घात करायचा, असं त्याचं प्लॅनिंग होतं. आणि या योजनाप्रमाणे त्याचं चाललं होतं. पण महाराज हे महाराज होते. रोज महाराज मोर्चावर फिरताना दिसत होते. आणि एक दिवस खवासखानाला कळलं की काल सायंकाळी आपण महाराजांना इथं बघितलं असलं तरी शिवाजी महाराज 2.5 दिवसापूर्वी कर्नाटकात मुधोळला गेले. त्यांनी 8,000ची ती पागा कापून काढली. मुधोळच्या बाजीराजे घोरपड्याशी द्वंद्व खेळले आणि बाजीराजे घोरपड्याचा खापला करून खात्मा ते पुन्हा आपल्या अंगावर जाऊन येत आहेत. आणि हे ऐकल्यावर खवासखान तितर बितर झाला, जमिनीवर कोसळला आणि अल्लाची प्रार्थना करत म्हणाला, अय अल्लाह, इस मुल्क में कितने शिवाजी है? कल शाम को मैंने मोर्चे पे देखा, वो शिवाजी कौन? और सुना है रात को चोरी छुपे समुंदर किनारे जाके नए दुर्ग का निर्माण करने वाला वो शिवाजी कौन? और अभी बाजीराजे घोरपड़े को नुकसान करके वहां से आना ये तीसरा शिवाजी कौन? आखिर इस भूमि में कितने शिवाजी है? मला असं वाटतं. म्हणून मी बाळासाहेब माझ्या कादंबऱ्यातून संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांची कहाणी सांगितलेली आहे. मुद्दाम तुम्ही सर्वांनी महासम्राट कादंबरी वाचा, ती तुम्हाला नवा अर्थ देईल. शिवाजी आणि संभाजी राजांकडून का शिकावं? तर राष्ट्रासाठी, संस्थेसाठी, चांगल्या कामासाठी जावं कसं हे जर कळायचं असेल तर शिवरायांचा इतिहास करून आपण वाचला पाहिजे. आणि या भूमीसाठी, या देशासाठी मरावं कसं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे. मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून या सगळ्या पुरुषांचा विचार करता भारती विद्यापीठ हे एक वेगळं विद्यापीठ आहे. भारती विद्यापीठापेक्षा आर्थिकदृष्ट्या चांगल्या संस्था महाराष्ट्रामध्ये असतील, परंतु त्या विद्यापीठांना व्यक्तिमत्व नाही. भारती विद्यापीठाला डोंगरासारखं, पर्वतासारखं पतंगरावजींचं व्यक्तिमत्व आहे. आणि ते व्यक्तिमत्व तुम्हाला अहोरात्र प्रेरणा देते. मला आठवतं की साहेबांच्याकडे मी त्यांच्या बंगल्यावर गेलेलो होतो आणि आमचा एक रघुराज मेटकरी नावाचा मित्र भेटायला आलेला होता. आणि मला बोलवलं. ते म्हणाले, अरे हा लेखकच आहे, याचं काम कर आणि संध्याकाळी जाताना हा हसत गेला पाहिजे, एवढं लक्षात ठेव. मी म्हटलं काय काम आहे? ते बघ ना म्हणे त्याच्या हातात काय अर्ज. मग त्यांनी ती संस्था काढलेली, विजयमाला कदम शिक्षण संस्था. ते म्हणाले बघ किती नाजूक काम आहे, त्यामुळे हसत गेला पाहिजे. आता म्हटलं काय गरज आहे? तर त्याला एका खोलीची गरज आहे. 2009 साली मी संध्याकाळी दुपारी मुंबईमध्ये फिरून 4 लाख रुपये मी त्या रघुच्या हातामध्ये दिलं आणि तो हसत गेला. आणि हे साहेबांनी जाणून घेतलं आणि मला फोन केला आणि म्हणाले, वा पकड्या, तू माझं नाव राखलंस. मला असं वाटतं की पतंगरावजी आमच्यापेक्षा वयानं 16-17 वर्षानं मोठे होते, पण एका जवळच्या मित्रास की त्याने आम्हाला वागणूक दिली, आपल्या संस्थेवर प्रेम केलं, बंधूवर प्रेम केलं, मुलांवर प्रेम केलं. मला आठवतं 1992ला दिवाळीला तुमच्या घरी जेवायला आलेलो होतो आणि बाळासाहेब तुम्ही अगदी चाकरी ड्रेसमध्ये घरामध्ये होता. तर सर्वांकडं अशा ममत्वानं, कारुण्यानं, जिव्हाळ्यानं या मातीचं, या भूमीचं आपण काहीतरी देणं आहोत, हे देणं जाणणारे पतंगरावजी कदम अचानक आमच्यातून जावेत. एक तर त्यांना त्यांच्या आयुष्यात आपल्या पुत्राचा
जो अचानक मृत्यू झाला ते दुःख त्यांनी कसं बस सहन केलं होतं. पण डॉक्टर साहेबांच्या जाण्याचं दुःख मात्र आम्हाला अजून सहन होत नाही. आणि मी असं म्हणतो की कुठल्याही मित्रानं राहावं पण असं निघून जाऊ नये काळजाचा टवका काढून. तसे साहेब गेले पण त्यांच्या स्मृती या संस्थेला तुम्हा आम्हाला प्रेरित करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.